इमारतीच्या 8व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले. चेंबूरमधील धक्कादायक घटना समोर. एकाचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. चेंबूरच्या सुभाषनगर भागात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या 8व्या मजल्यावरून चक्क 6 कामगार खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. माहितीनुसार कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याने हा प्रसंग ओढावला. या घटनेनंतर मुंबईच्या आजी आणि माजी महापौर देखील घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र चूक नेमकी कोणाची असा प्रश्न यावेळी महापौर रितू तावडे यांना विचारण्यात आला. त्या ठिकाणी मुवमेंट केली पाहिजे. इंजिनियर्स कुठे होता त्या ठिकाणचा? या ठिकाणी विकासक आणि त्यांनी कोणाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे साईट इंजिनियर्स त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होते. तर या ठिकाणी जी 6 माळे कंप्लीट केल्यानंतर 7व्या माळ्यावर जी परांची बांधली आहे त्या परांचीवर एका वेळी 6 जण बसली होती आणि अचानक ती परांची कोसळली आणि खाली आलीत सगळेजण आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 5 जण राजावडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, 1 जण आयसीयू मध्ये. ही सगळी बातमी मी आता घेतली आणि इथून आम्ही राजावडे हॉस्पिटलला पण चाललो. तर ही फार दुर्दैवी घटना. ह्याचं संपूर्ण हा विषय हा त्या विकासकावरती आणि ज्याला हे कंत्राट दिलेलं आहे त्याच्यावरती अगदी कडकपणे मनुष्यबळाचा या ठिकाणी मनुष्यवधाचा या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. IPS कलम 304 या ठिकाणी लागलं पाहिजे. दरम्यान चेंबूरमध्ये घडणारी ही पहिली घटना नव्हती. याबद्दलची माहिती स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांनी दिली. माझ्या विभागामध्ये ही 3री घटना आहे, 3री ते 4थी घटना आहे आणि अशा झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे? सर्वच अधिकारी जर याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जर वेळोवेळी ही माहिती असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणून मी आता ह्याच्या पुढे मी म्हाडाचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, सर्वच ह्याच्याशी जेवढे जोडलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई, विकासकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. सुभाषनगर परिसरात झपाट्याने विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही भाष्य केलंय. म्हाडा झाल्यानंतर म्हाडाने सगळ्यांना त्या सोसायटीने हँडओव्हर केल्या आणि सोसायटी मग डेव्हलपर नेमतो आणि तो डेव्हलपर म्हणजे आदित्यराज काहीतरी तो डेव्हलपर आहे. आतमध्ये साईटवर गेल्यानंतर जर आपण पाहिलं असेल आता ते 5 लोक जेव्हा खाली पडले, परांची ज्याला आपण ग्रीन जाळी लावून त्या ग्रीन जाळीला जेव्हा लावलं जातं त्यावेळेला वेट जाळीचं नोंद केली जाते. कुठलेही सेफ्टी मेजर्स न पाळता कामगार कामकाज करत होते. मात्र बिल्डर आणि इंजिनियर यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कारवाई तर होणारच, मात्र फक्त नफा मिळवण्याच्या हेतूपोटी या कामगारांचे भविष्य मात्र तोट्यात गेलंय. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.